महिषासुरा, तुझ्या कपटाची मर्यादा आता संपली आहे। आज आम्ही स्वतः तुझ्या दाराशी आलो आहोत। तुझा अंत निकट आला आहे। आज तुझ्या अंताची वेळ आली आहे। देवी सटवाई, तुम्ही तुमच्या नशिबात कोरलेली एक गोष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतः आदिशक्तीने मला इथं पाठवलं आहे। ही केवळ एक घटना नाही, हिचं महत्व फार मोठं आहे। कारण ती तुमच्या या मनुष्य रूपाच्या ललाटी प्रत्यक्ष नियतीनं कोरली आहे। आणि जर ती गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे घडली नाही तर संपूर्ण विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर येईल। अशी काय गोष्ट आहे देवी जी आम्हाला देखील माहित नाहीये? तुळजा, देवांनाही स्वतःचं प्रारब्ध पूर्णपणे ज्ञात नसावं ही देखील नियतीचीच लीला असते। आणि ह्या जन्मात तर तुम्ही मनुष्य रूप धारण केला आहे। मनुष्याला त्याच्या आयुष्याची प्रत्येक रेषा आधीच कळत नाही, हाच या जन्माचा धर्म आहे। आणि जसं प्रत्येक मनुष्याला त्याचा प्रारब्ध ठाऊक नसतं, तसंच आज ते तुम्हालाही ठाऊक नाही देवी। काय आहे आमचं प्रारब्ध? नवरदेवाचे सर्व विधी आता पार पडलेले आहेत। आता वेळ आलेली आहे वधूला मंडपात आणण्याची। लक्ष्मीदेवी, पद्मा, वधूला मंडपात आणायची वेळ झाली आहे। तुम्ही जा आणि तिला घेऊन या बिगी बिगी। हो, या। तुळजा, तुळजा, अजून काय लाजतच आहेस का ग? देवी, देवी, अहो कुठे लाजून लपून बसला आहात? तुळजा, ग चल आता आवर, लग्न मंडपात जायची वेळ झाली आहे। तुळजा, देवी, देवी, तुळजा, ग कुठे आहेस तू? देवी, तुळजा, ग कुठे आहेस? देवी, मी तिकडे बघून येते। देवी, तुळजा, लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी, देवी, अहो देवी कुठेच नाहीये। कुठे गेल्या असतील त्या? त्यांच्यावर काही संकट तर आलं नसेल ना? पद्मा, पद्मा, अगं शांत हो, काहीही वाईट विचार मनात आणू नकोस। जर काही अनर्थ झाला असता तर त्याची चाहूल आपल्याला लागली नसती का? आणि एक गोष्ट विसरू नकोस, आपल्या महालाभोवती शक्तीचे संरक्षण कवच आहे। आणि इतक्या सहज इथे कोणीही डाव रचू शकणार नाही। पण मग देवी गेल्या कुठे? हे काय झालं?
तुळजा अशी अचानक कुठे गायब झाली? अगं तिनं कोणाला काही सांगितलं नाही, कोणाला ती दिसली बी नाही. अरे बाहेर वराड जमला आहे, गावभर लोक जमली आहेत, अर्ध्या विधी बी झाल्या आहेत. अशा वेळी वधूच नाही. आता लोकांना काय सांगू मी, काय उत्तर द्यायचं म्या? माझी लेक लग्नातूनच निघून गेली असं सांगू क्या म्या? आई, तू रडू नकोस. तू रडली तर मला बी रडायला येईल. काकू, अहो तुम्ही असं खचून कसं चालेल? शांत व्हा. अगं अशी कशी शांत राहू मी? सकाळपासून जीव तुटतोय माझा. आधी एक ना एक संकट आणि आता हे. ती गेली तर गेली कुठं? माझ्या लेकराला काही झालं तर नसेल ना? काकू, कृपा करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्या देवी आहेत, त्या जिथे कुठे असतील सुरक्षितच असतील. पद्मा औसा योग्य बोलतीये. माते, तुम्ही उगीच मनात वाईट विचार आणू नका. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. एवढा वेळ झाला, देवी अजून कशी आली नाही? होय होय, अहो समजा विधी पार पडलं, आता मुख्य विधी पार पडायचा वेळ जवळ आला. काय होणार आहे? होय हो, लई उशीर झाला. शुभ वेळ सरून जाईल ना अशानं. काही प्रेत तर घडलं नसेल नव्हे. लई विघ्न आल्यात ह्या लग्नात. देवी, प्रत्येक क्षण सरतोय, पण तुमची चाहूल लागत नाहीये. हा विलंब नेमकं कशाचा आहे? देवींसोबत काहीतरी घडतं. मनाला सतत त्याचीच चाहूल लागते. कुठली तरी अनामिक जाणीव आम्हाला अस्वस्थ करते.
थांबा 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 थांबा. कोणीही चिंता करण्याची गरज नाहीये. आम्ही पाहतो काय झालंय ते. हॅलोच. महादेव, मी पण येऊ का? नाही जनक बाबा, तुम्ही इथेच थांबा. तुम्ही इथेच थांबून लोकांकडे आणि विवाहाच्या व्यवस्थापनेकडे लक्ष द्या. माते, कृपा करून स्वतःला सांभाळा. तुळजा नक्कीच परत येईल. काय झालंय? प्रभू, आपण इथे? आपल्याला काही हवं होतं का? काही आज्ञा? पद्मा, तुला आमचा प्रश्न कळला नाहीये का? आम्ही विचारलं की काय झालंय. प्रभू, ते इथे नक्की काय झालंय ते आम्हाला कोणी सांगेल का? महादेव, आम्ही सांगतो. गोष्ट थोडी विचित्र आहे, पण सत्य आहे. तुळजा महालात कुठेच नाहीये. देवी जर महालात नाही तर मग त्या आहेत तरी कुठे? देवी, आपण इथे का आलो आहोत? हे तर आदिशक्तींचं स्थान आहे. तुम्ही तर आम्हाला आमचा प्रारब्ध दाखवणार होतात. इथेच आहे तुमचं प्रारब्ध तुळजा. केवळ तुमचंच नाही, आपणा सगळ्यांचं प्रारब्ध. या स्थळी तुम्हाला आणणं ही माझी इच्छा नव्हती. स्वतः आदिशक्तीने मला पाठवलं होतं. आज तुळजाची हळद पार पडली. उद्या तिचा विवाह आहे आणि या विवाह लीलेचा अंतिम अध्याय आत्ता सुरू होणार आहे. आदिशक्तींनी तुम्हाला पाठवलं, पण मग त्या स्वतः आम्हाला भेटायला का नाही आल्या? किंवा त्यांनी आम्हाला एखादा संकेत किंवा निरोप का नाही पाठवला? नदीला समुद्राचा मार्ग कोणी शिकवत नाही तुळजा. तिच्या प्रवाहातच तिचं उत्तर दडलेलं असतं. त्याचप्रमाणे काही गोष्टी सांगण्यासाठी नसतात, तर उमगण्यासाठी असतात. तू मूळ माया आहेस ना? हो. आदिशक्तींनी ही लीला अतिशय नाजूक धाग्यांनी विणली होती तुळजा. या घटना याचप्रमाणे घडणं क्रमप्राप्त होतं, कारण नियतीचा ग्रंथ एकाच पानावर उलगडत नाही. त्याची प्रत्येक ओळ काळ स्वतः लिहित असतो. त्यांना वाटलं होतं कदाचित प्रवासातल्या या घटनांमधून, या अनुभवांमधून तुम्हाला तुमच्या प्रारब्धाचं गुपित स्वतःच उमगेल. पण तुम्ही विविध कर्तव्यात, संघर्षात इतक्या गुंतून गेला की सत्य तुमच्या समोरून गेलं तरी त्याची चाहूल तुम्हाला लागली नाही. आणि म्हणून अखेर आदिशक्तींना तुम्हाला इथे बोलावून घ्यावं लागलं.
कारण जेव्हा शिष्य मार्ग विसरतो तेव्हा नियतीच त्याचा हात धरून त्याला सत्यासमोर आणून उभी करते. देवी, आमच्या मनातले प्रश्न वाढत चालले. आम्हाला काहीच उमगत नाहीये. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आदिशक्ती देतील. परंतु कुठे आहेत आदिशक्ती? इतका वेळ झालाय तरी अजून देवींचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. ही शांतता मनाला अस्वस्थ करते. हे महिषासुराचं तर काम नसल ना? कामापासून माझ्या लेकीच्या मागावर आहे तो राक्षस. जर असं असेल तर आज आसुर कुळाचा अखेरचा दिवस ठरेल. जर त्या महिषासुराने कपटाने तुळजादेवींना आमच्यापासून दूर केला असेल तर त्याने स्वतः त्याचा अंत स्वतःच्या जवळ केला. कारण जेव्हा शिवाचा संयम तुटतो तेव्हा केवळ क्रोध नाही प्रकट होत, तेव्हा प्रलय जन्म घेतो. मुनिवर, नारायणा, विलंब करू नका. महादेवांच्या मनात सध्या कोणतं वादळ उसळलं आहे आणि ते कुठे गेले असतील हे आपण जाणताच. आज्ञा असावी. नारायण. काळजी करू नका. जे काही घडतं आहे त्यामागेही नियतीचा काहीतरी हेतू असतो आणि जे घडेल तेही योग्यच घडेल. स्वामी, जे घडते आहे ते योग्य दिशेने जात नाही. महादेवांच्या मनातला जर क्रोध जागृत झाला तर त्याचे परिणाम फार भयंकर असतील. आपली चिंता मला कळते आहे देवी, परंतु अशा वेळी विश्वास ढळू देता कामा नये. आपल्याला मुनिवरांवर विश्वास ठेवायला हवा. ते नक्कीच महादेवांची समजूत काढतील आणि त्यांच्या क्रोधाला योग्य दिशा देतील. आणि जर महादेवांच्या मनात उसळलेलं हे वादळ शांत नाही झालं तर? काय व गंगाई, नेमकं काय झालं हाय? अहो काहीच नाही, कार्यात जरासा व्यत्यय आलाय, पण तुम्ही काळजी करू नका. आपण आधी जेवणाच्या पंक्ती सुरू करत आहोत. आपण कृपा करून भोजनाचा लाभ घ्या. अहो लग्नच झालं नाही तर आम्ही जेवायचं कसं? कदम बाबा, देवींचा प्रसाद समजून जेवण करून घ्या. देवींनी तुम्हाला एवढा आग्रहानं निमंत्रण दिलं. तुम्ही उपाशी राहिलेलं त्यांना अजिबात नाही आवडणार. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. अहो, विनंती कसली करताय? देवीचा प्रसाद आहे तो, त्याला डावलून कसं चालेल? बरोबर बोलतायत पद्माताई. मला असं वाटतं की आपण सगळेजण जाऊन जेवून घेऊया.
महिषासुरा, तुझ्या कपटाची मर्यादा आता संपली आहे. आज आम्ही स्वतः तुझ्या दाराशी आलो आहोत. तुझा अंत निकट आला आहे. आज तुझ्या अंताची वेळ आली आहे. असू नरेश, हा साधा प्रकोप नाहीये. असं वाटते ब्रह्मांडाच्या अंताची वेळ समीप आलीये. ज्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकोपाने त्रिपुराचा अंत झाला, त्याच नेत्राच्या ज्वाळा आज महिषासुराच्या राज्यावर प्रलय म्हणून बरसतील. नारायण. प्रभू, प्रभू शांत व्हा. आपल्या क्रोधाला आवर घाला प्रभू. कृपया शांत व्हा. या क्षणी निर्णय क्रोधाने नाही तर विवेकाने घ्यायला हवा. नारायण. विवेक, जिथे प्रेमावर आघात होतो तिथे विवेकाचा आवाज क्षीण होतो देवर्षी. क्रोध हा आज आमचा दोष नाही तर आमच्या वेदनेचा ज्वालामुखी आहे. दूर व्हा देवर्षी, अन्यथा तुम्ही देखील या प्रकोपाच्या ज्वाळात भस्म व्हाल. नारायण, नारायण. प्रभू, प्रभू शांत व्हा. आम्हाला क्षमा करा प्रभू, पण आमचं ऐकून घ्या प्रभू. महिषासुरांचा अंत करण्याचा अधिकार आज तुमच्या क्रोधाला नाही प्रभू. नारायण. नियतीने त्यासाठी वेगळा मार्ग ठरवलाय प्रभू. प्रभू शांत व्हा. ऐका. त्या महिषासुराने कपट केले देवर्षी. विवाहाच्या या मंगल क्षणी त्याने तुळजादेवींना आमच्यापासून दूर केला आहे. प्रभू, प्रभू, अहो तसं काहीच घडलं नाहीये. अहो हा संशय आधी आमच्याही मनात आला होता आणि म्हणून गुप्तरूप धारण करून आम्ही महिषासूर यांच्या महालात जाऊन देखील आलो. परंतु देवी तिथेही नाहीत. नारायण. आणि विशेष म्हणजे महिषासूर स्वतः या विवाहाबद्दल चिंतित आहेत प्रभू. त्यांचा प्रत्येक डाव एक एक करत निष्फळ होत चाललाय प्रभू. आणि त्यांना याची चाहूल सुद्धा नाहीये की तुळजादेवी विवाहाच्या मंडपातून अदृश्य झाल्या आहेत. नारायण. प्रभू, प्रभू आपला राग शांत करा. आपला क्रोध आवरा प्रभू. नारायण. हा कसला प्रकोप आहे? या धरणी कंपात विनाशाची चाहूल आहे. हा कुणाचा उद्रेक आहे? कुणाचा? प्रभू, प्रभू शांत व्हा. आपल्या क्रोधाला आवर घाला प्रभू. अहो अपराध ज्याने केला आहे शिक्षा ही त्यालाच व्हायला हवी प्रभू. ज्याचा यात काहीही संबंध नाही त्याला दोष देता कामा नये प्रभू. महिषासुरांचा जर का हात याच्यात नसेल तर त्यांना शिक्षा होता कामा नये प्रभू. न्याय हा क्रोधाने होत नाही तर न्याय हा सत्यावर उभा असतो आणि हाच धर्म आहे प्रभू. नारायण. आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाही देवर्षी, पण आमच्या मनात एकच प्रश्न वादळासारखा घोंगावतोय. ह्या क्षणी तुळजादेवी आहेत तरी कुठे? नारायण. आदिशक्ती प्रणाम. यशस्वी भव.
इतका काळ तुम्ही अदृश्य राहिलात आणि आज या क्षणी स्वतः होऊन समोर आलात. यशस्वी भव असा आशीर्वाद दिलात. ह्याचा नेमका काय अर्थ आहे? तुळजा, तुझ्या अवतार कार्याला सहाय्य करणं हे आमचं दायित्व आहे. प्रवास तुझा असला तरी तुझ्या पावलांमागची सावली बनून राहणं ही आमची जबाबदारी आहे. ज्या क्षणी तुला माझी आवश्यकता भासेल, ज्या क्षणी तुझ्या मार्गावर अंधार दाटेल, त्या क्षणी आम्ही प्रकट होऊ. आदिशक्ती, हे सारं कार्य तर तुमच्या आखणीनुसारच पुढे सरकत आहे. अष्टदिशा बंधनातील 7 देवी आपल्या कार्याशी जोडल्या गेल्या आहेत. आता केवळ 8व्या देवीच्या सहभागाची आणि तुमच्या पुढच्या महिषासुराच्या अंताच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. कारण महिषासुराच्या अंताची वेळ आता दूर नाही. आणि खरं सांगायचं तर आता आम्हाला वाढत्या असुरी उपद्रवाची किंवा येणाऱ्या महायुद्धाची चिंता वाटत नाही. कारण जेव्हा नियतीचा मार्ग तुमच्या इच्छेने रचला जातो तेव्हा विजयाविषयी शंका उरत नाही. तुळजा, तुला खरंच वाटतंय की महायुद्धाची चिंता संपली? तुम्हाला नाही वाटत का? नियती ठरलेली असते, कुणाच्या वाटण्या किंवा न वाटण्यावर अवलंबून नसते. म्हणजे हे कसं शक्य आहे? अजूनही युद्धाच्या प्रारब्धात हीच दृश्य कशी दिसत आहे? हे दृष्टांत तर आपल्याला आधी देखील मिळाले होते. त्या संकेतानुसार आपण बदल केले, मार्ग बदलले, निर्णय बदलले. मग त्यानंतर या प्रारब्धात देखील बदल हवा होता ना? त्यामागे एक कारण आहे. असे कोणते कारण आहे आदिशक्ती, जे तुम्ही आमच्यापासून आत्तापर्यंत अज्ञात ठेवत आला आहात आणि जे नेमकं या क्षणी सांगणं इतकं आवश्यक ठरलंय? काही क्षणात आमचा विवाह होणार आहे. मुहूर्ताची वेळ सरत चालली आहे. अशा वेळी आम्हाला इथे आणण्यामागे नेमकं काय कारण आहे? ज्या विवाहाविषयी तू आत्ता बोलत आहेस तेच या प्रारब्धातील विनाशाचं कारण आहे. आदिशक्ती, काय बोलत आहात? हो, काही कळलं का? हो, बोला ना. कुठं आहे तुळजा? तुळजा गावात कुठंच नाही. कुठंच नाही? आता काय करायचं? हो, गावकरी बी समजे चिंतित आहेत. ब्रह्मा, विष्णू, महादेव यांना बी काहीच गावाना. तिला काही झालं तर नसेल ना? हा सुरांचा नवा डाव तर नसेल? अहो, बोला ना काहीतरी, बोला ना, काहीतरी बोला. अगं, तू आधी शांत हो बरं. काळजी करू नकोस. अगं, देवी आहे ती, तिला काय बी होणार नाही. लहानपणी कशी हुंदडायला जायची आणि आपण शोधून काढायचो, तसंच झालं असेल. मी जातो आणि तिला शोधून काढतो. मी तिला शोधून काढतो. मला ती सापडलीच पाहिजे. तुम्ही कुठे शोधणार आता? या बाप आहे तिचा. अख्ख्या ब्रह्मांडात शोधावं लागलं ना तरी शोधन तिला. मी आलोच. तुळजा!
परंतु या सगळ्याचा आमच्या विवाहाशी काय संबंध आहे आदिशक्ती? हे महिषासुरा, तुझा मृत्यू देव, देवी, मनुष्य, प्राणी अशा कोणाच्याही हातून होणार नाही. तुझा मृत्यू एक सामान्य मनुष्य स्त्रीच्या हातून होईल. हे आम्हाला ठाऊक आहे आदिशक्ती. म्हणूनच आम्ही चिंचपुरातून अदृश्य होऊन जगदंबेचा अवतार धारण केला. योग्य वेळ आल्यावर आमच्या मानवी शरीरात आमच्या शक्तींचं संतुलन साधत आम्ही पूर्ण तुळजा रूपात प्रकट झालो. या अवतारामागचा हेतू, या मागची आवश्यकता आणि आमच्या जन्माचं कारण याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. बरोबर. याचा अर्थ तुळजा म्हणून तुझा देह आणि त्याची ओळख ही मानवी आहे. बरोबर ना? अगदी योग्य. आणि या सगळ्यांची जाणीव असूनही तू महादेवांसोबत विवाह करण्याचं योजलं आहे. तुळजा म्हणून तुझा देह मानवी आहे आणि या सगळ्यांची जाणीव असूनही तू महादेवांसोबत विवाह करण्याचं योजलं आहेस. हे कसं शक्य आहे? हे आमच्या आधी लक्षातच कसं आलं नाही? आम्ही किती मोठ्या भ्रमात होतो.